मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एका पार्टीने जोरदार धुमाकूळ घातलाय. अवघ्या 3 ते 4 दिवसात तब्बल 13 मिलियन म्हणजे 1,30,00,000पेक्षा जास्त फॉलोअर्स. नाव ऐकलं तर तुम्ही देखील थक्क व्हाल. नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. पण ही पार्टी नक्की आहे काय? एका रात्री ही एवढी कशी व्हायरल झाली? यामागे नेमकं कोण आहे? चला तर मग जाणून घेऊया. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान देशातील काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी म्हणजेच कॉकरोचशी केली होती. त्यांच्या याच वक्तव्यानंतर देशभरातील तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आणि याच विधानाचा निषेध करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी हे पक्ष निर्माण झाले. विशेष म्हणजे या चळवळीला आता बॉलिवूड आणि मराठी सिनेमासृष्टीतून देखील मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते हेमंत ढोमे यांनी या पार्टीला उघडपणे पाठिंबा दिला आहे. हेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत असं लिहिलं आहे, एककली व्यवस्थेच्या विरोधात लोक एकत्र येऊ शकतात, प्रश्न विचारू शकतात. हा सदृढ लोकशाहीचा एक आशेचा किरण आहे. या आंदोलनाचे पुढे काय होईल हा भाग वेगळा, पण लोकशाहीचा पर्याय महत्वाचा आहे आणि या मंडळीकडून प्रश्न विचारले जात आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. एवढंच नाही तर हेमंत ढोमे यांनी या चळवळीला विरोध करणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची कीव येते असं म्हणत त्याला खडे बोल सुनावलं आहे. आता प्रश्न येतो की सोशल मीडियावर हलवून सोडणाऱ्या या कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात नेमकी कोणी केली? यामागे कोणाचं डोकं आहे? कॉकरोच जनता पार्टी याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या अभिजित दिपके या 23 वर्षीय तरुणाने केली आहे. अभिजितला डिजिटल मीडिया आणि राजकारणाचा चांगला अनुभव आहे. 2020 ते 2023च्या दरम्यान त्याने आम आदमी पार्टीसाठी काम केलं होतं. 2020च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या गाजलेल्या मी मादारी डिजिटल कॅम्पिंगची धुरा अभिजितने सांभाळली होती. सरन्यायाधीशांच्या विधानानंतर त्याने लगेचच कॉकरोच जनता पार्टीची वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडल्स तयार केले आणि अवघ्या काही दिवसातच याने देशातील तरुणांचे लक्ष वेधले. तर मित्रांनो, सरन्यायाधीशांच्या त्या वक्तव्यावर आणि या कॉकरोच जनता पार्टीवर तुमचं मत काय आहे? हेमंत ढोमे यांनी मांडलेली भूमिका तुम्हाला पटते का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.